एक दर्जेदार मैदान आणि या मैदानामध्ये हा क्रिकेटचा कुंभमेळा अगदी काही क्षणामध्येच आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन, तदनंतर राष्ट्रगीत संपन्न करून या स्पर्धेला शुभ संकेत दिले गेलेत मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि या खेळाची सुरुवात आपण अगदी करत आहोत। गोलंदाजीसाठी मंदार लवेकर अगदी खाडी एंडकडून गोलंदाजीची सुरुवात करणारा अगदी आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष ओरणची सेवा करणारा हा खेळाडू, ओरणचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू अगदी 33 मिनिटांमध्ये ही इनिंग संपवायची आहे आणि त्या पेनलाइज केलं जाईल कारण की 3 मिनिटं ही ड्रिंकची ऍड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। अगदी सामन्याची सुरुवात प्रारंभ आणि या टुर्नामेंटचा करतोय आजच्या दिवसाचा शुभारंभ। पहिला चेंडू जोरदार मारला आणि चेंडू गेला बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर, चौकार। त्याने खूप साऱ्या मॅचेस मध्ये चौकारानं सुरुवात केली होती। यावेळेला समोरच्या बाजूनं क्षेत्ररक्षक आहे मॅडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षक, त्यामुळे हा चेंडू निर्धाव राखण्यामध्ये यश आलंय कारण की नक्कीच अगदी जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं, अगदी क्लीन आणि साऊंडची क्वालिटी अगदी उत्तम पाहायला मिळते। चेंडू बॅटच्या अगदी टॉपेजला लागलाय आणि चेंडू गेलाय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक चौकार। बॅट मधून आणखी एक पाहायला मिळाला। यावेळेला फटका, आणखी एक चांगला अगदी गली आणि पॉइंट मधून गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आणखी एक दर्जेदार चौकार। सुरुवात अगदी सुरेख पाहायला मिळते, दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू पाहायला मिळतात। यावेळेला समोरच्या बाजूला काय धमाकेदार स्ट्रोक, पंचांचा इशारा, दॅट्स अ 4 रन, चौकार। कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारं संगीत आपण ऐकलं। धावसंख्या मात्र अगदी वेगाने पुढे मार्गक्रमण करीत असताना पाहायला मिळते। आणखी एक चांगला फटका, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा रेषेच्या अगदी बाहेर, चौकार। तेरी तकदीर का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत रही तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा हो नहीं सकता। हे साई बाबांचं सुग अगदी सुंदर असं संगीत ऐकलं, परंतु अगदी या पहिल्या षटकामध्ये धावा आणि धावांचा धुमाकूळ नक्कीच घातलेला आपल्याला पाहायला मिळाला। अगदी तब्बल या षटकामध्ये 5 चौकार, त्यामुळे धावसंख्या
या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळाली तब्बल 20 धावा. कारण की अगदी ही मॅच अगदी ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते, बोथ साइडने खेळवली जाते. त्यामुळे गोलंदाजाचा एंड चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार, फलंदाजा तशाच प्रकारे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित कातकरी यावेळेला कारण की पॉवर प्ले दुसरा ऑन असेल आणि त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न नक्कीच, कारण की पहिल्या षटकामध्ये काय फलंदाजी लायली प्रमोद पाटील, अगदी बरसला. धावांच्या नद्या अगदी दुधड्या होऊन वाहत होत्या. यावेळेला मिडऑफला हा चेंडू हलक्या हाताने खेळला आणि स्ट्राईक रोटेड या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. कारण की समोरच्या बाजूने चांगली फलंदाजी होते, त्यामुळे कर्णधारांना हे हेरलं आणि विवेकने मात्र एकेरी धाव घेत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती प्रमोद पाटीलला पाठवलंय. कारण की आपण वर्ल्ड कप मध्ये देखील मॅच पाहिली होती की ज्यामध्ये पॅट कमिन्सने दिलेला स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला आणि तदनंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेली तुफानी 201 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळे नक्कीच मॅच आपल्याला जिंकायची आहे आणि समोर अगदी फार्मात आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी नक्कीच केली आहे प्रमोद पाटील, स्ट्राईक वरती पाहायला मिळतो. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळायचा मिस टाइम झालाय, चेंडू सटकला, एक धाली आणि एकच धाव्यांवरती समाधान मानावं लागतंय. 6 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे विकेट देखील शाबूत ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पूर्वीचं क्रिकेट असं नव्हतं, नवीन आलेले खेळाडू अगदी चेंडूची लोकर जातपर्यंत सिंगल डबल्स घ्यायचे, परंतु त्यावेळेला MRIचा चेंडू होता. चेंडूमध्ये झालेला बदल आणि खेळामध्ये झालेला बदल, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार मारताना आताचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीची पुन्हा एकदा सुरुवात करत असताना आपण गोलंदाजाला पाहणार आहोत, परंतु समोर यावेळेला पाहायला मिळतो तो फलंदाज विवेक. यावेळेला समोरच्या बाजूने बॅटचा पेस कोल्ला आणि चेंडू मात्र सीमारेखेच्या बाहेर, चौकार. सुशांत दादांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं की ज्यांची कल्पक बुद्धिमत्ता आणि कल्पक विचार सारणीतून साकारलेली टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान इनसाइड आउटचा देखणा फटका एक्स्ट्रा कव्हरला, जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना तिथपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव. परंतु या षटकामध्ये थोडीशी चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. एकच चौकार आलाय 4 चेंडूंमध्ये, म्हणजे नक्कीच पॉवर प्ले दुसरा ऑन असताना देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहिला. यावेळेला आडवा बॅटने चेंडू खेळला आणि चेंडू जाईल बहुतेक क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत 1 बाउन्स 4. दुसरा चौकार या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला. यावेळेला चांगला चेंडू लाईन मिस केली या फलंदाजानं आणि त्यामुळे हा चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश आलं. आणि आपण जर पाहिलं तर या 2 षटकामधील हा दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या 2 षटकांची गोळाबेरीज केली तर आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतील की धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 31, म्हणजे जवळपास 15.5च्या सरासरीने या 2 षटकामध्ये धावा करण्यात आल्या. चांगलंच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा वेळ आहे, जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. समाप्त झाला, त्यामुळे पॉवर प्ले ऑफ करण्यात आला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवण्यात आलं. बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक, अंतर वर्तुळामध्ये 6 क्षेत्ररक्षक, ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असणारा. पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना नक्कीच खूप साऱ्या धावा, तब्बल 20 धावा बहाल केल्या होत्या. तोच गोलंदाज मंदार लवेकर गोलंदाजीसाठी आला. या ठिकाणी
ऑफस्टंपच्या खूपसा बाहेर आहे चेंडू आणि पंच आमच्यापर्यंत कळवतात स्वैर चेंडू आहे, त्यामुळे आणखी एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। 6 ओव्हरची मॅच आहे। दरम्यान चेंडूने बॅटची कड घेतली आहे। अगदी फर्स्ट स्लिपच्या दरम्यान चेंडू जिथपर्यंत अडवला जाईल ना एकेरी धाव, कारण की सिंगल डबल्स म्हटलं ना तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे। धाव फलक हलता ठेवणं ते देखील गरजेचं राहतं आणि पूर्वार्ध म्हटलं तर अगदी शांततेचा काळ, अगदी डोक्यावरती शांततेने फलंदाजी करण्याची संधी असते। यावेळेला फटका चांगला इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला जिथपर्यंत चेंडू अडवला जाईल ना त्या ठिकाणी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते। एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला रोहित पाटील पाहायला मिळतात। अगदी बेलदार वाड्याचा खेळाडू आहे। दरम्यान मंदार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती। यावेळेला थोडंसं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला। बॅटचा पेच अगदी विवेकने अगोदर खोलला आणि अगदी धीमा गतीने चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळाला। चांगली व्हेरिएशन गोलंदाजी, यावेळेला लाईन चांगली लागताना आपल्याला पाहायला मिळतो। पॅड वरती आदळला होता उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे आणि पंचांनी त्या अपिलाकडे लक्ष देखील दिलं नाही आणि या ठिकाणी बहुतेक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव, लीग बाईच्या स्वरूपामध्ये धावली, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 35 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वार्ध आपण एन्जॉय करत आहोत। या वेळेला फास्टर वन, परंतु लाईन खराब आहे। पंचांनी पुन्हा एकदा दंडित केला, ते मात्र गोलंदाज मंदार लवेकर। यावरूनची आणबाण शान, कारण की नक्कीच आपण काही वर्ष मागे गेलं तर बाहेरच्या येणाऱ्या टीमचं आव्हान परतून लावणारा खेळाडू मंदार लवेकर, एक यॉर्कर मॅन यावेळेला गोलंदाजी टाकत असताना पाहायला मिळतोय। चेंडूने बॅटची कड घेतली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण, आणखी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, 37 धावा स्कोर कार्ड वरती। दरम्यान आजच्या दिवसामध्ये सेवा गावातील अगदी गोडपंच राजेंद्र गरत देखील आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील वेलकम स्वागत असेल। रिवा स्वीप दुधारी तलवार, परंतु फुक्कट गेला वार। या ठिकाणी लाईन मिस केली आहे फलंदाजांना, परंतु पहिल्या षटकामध्ये मी कौतुक विशेष कर्णधारांचं करणारा की पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा देऊन सुद्धा या ठिकाणी दुसरं षटक आणि दुसरं षटक काय प्रभावशाली राहिलं। या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केला। एक सुंदरशी गोलंदाजी, ड्रिंकटॉली मैदानामध्ये जाणारा, त्यामुळे 3 मिनिटाचा इनिंग ब्रेक असेल। आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत। नक्कीच पाण्याची व्यवस्था अगदी सुंदरसं आयोजनातून अगदी इलेक्ट्रिक का रत्नेश मात्रे यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळते। आपण पुढच्या मॅच साठी इन्व्हाइट करतोय, पहा दोन्ही संघाचे कर्णधार
स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकल संघाचा कर्णधार जुगल घरात तसेच आर्यन ग्रुप चिरले संघाचा कर्णधार परेश ठाकूर यांना विनंती आहे आपण लिस्ट घेण्यासाठी यायचं आहे। तसेच टी शर्ट तुम्हाला कलेक्ट करायचे असतील त्यामुळे नक्कीच या दोन्ही कर्णधारांना आपण विनंती करतोय लिस्ट घेण्यासाठी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। दरम्यान 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय 37 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात। कुठली विकेट या ठिकाणी अजूनही मिळवता आली नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला रोहित कातकरी ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं। सुंदरशी गोलंदाजी त्यांना देखील टाकली होती। तोच गोलंदाजी करणारा कारण की 6 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 गोलंदाजांना या ठिकाणी 2-2 षटक टाकण्याची मुभा असेल। पुन्हा एकदा पहिला चेंडू सामन्याला सुरुवात रिवा स्वीप दुधारी तलवार पण तू फुक्कड गेला वार कारण की लगा तो ताली नहीं तो गाली लगा तो आबाद नहीं तो बर्बाद आपके हाथों में कटोरा ठणठण गोपाल अशी खूप सारी विधानं आपल्याला पाहायला मिळतात। कारण की हा फटका जोखमीचा फटका असतो लागला तर समोरच्याची नाही लागला तर स्वतःची मान कापून घ्यावी लागते। या वेळेला फटका काहीसा फसला एलिव्हेशन कमी आहे क्षेत्ररक्षक अगदी साधा सोपा झेल कसं सोडायचं त्याचं प्रात्यक्षिक अगदी कर्णधाराकडून आपल्याला पाहायला मिळाला। कारण की कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात परंतु एक साधा सोपा झेल होता आणि कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि महत्वाचा झेल होता। जवळपास प्रमोद पाटीलचा तो झेल होता की ज्या फलंदाजाने या मैदानामध्ये हा आकार माजवला अगदी चौकाराने अगदी दर्जेदार फलंदाजी करत असताना आपण देखील पाहिला आणि ती संधी आली होती ती संधी नक्कीच या ठिकाणी घालवली आहे। या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा रेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 चौकार। सौरभ गांगुलीची आठवण करून देणारा आपल्याला पाहायला मिळाला। बॅकफुटला जाऊन त्यांना पंच केलं होतं। या वेळेला समोरच्या बाजूने खेळला आणखी एक फटका फसला क्षेत्ररक्षक परंतु थोडासा पुढ्यात पडला। नो मॅन लँड मध्ये चेंडू धरणी मातेला दान होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखी 2 धावा कारण की क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर अगदी डीप मिड विकेट वरून त्यानं खूप मोठी धाव घेतली होती परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही त्यामुळे आणखी 2 धावा ऍड होतील आणि अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा 45 क्रमांक स्कोर कार्ड वरती या ठिकाणी छापलेला आपल्याला पाहायला मिळतो। 45 धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहिला। या वेळेला आणखी एक मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा चेंडू नो मॅन लँड मध्ये पडण्याची शक्यता आणि नक्कीच अगदी 3 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडला। आणखी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात कारण की नक्कीच खेळामध्ये थोडासा बदल केला अगदी डू अँड डाय प्रकारे खेळताना कारण की नक्कीच हे 4थं षटक आहे आणि अजून एकही फलंदाज बाद झाला नाहीये त्यामुळे या वेळेला चांगली फलंदाजी आणि मोठे मोठे फटके मारत असताना आपण प्रमोद पाटीलला पाहतोय की जरी बाद झालो तरी आमचा एखादा नवीन फ्रेश फलंदाज मैदानामध्ये येईल परंतु मला धावा वाढवायची आहेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी प्रमोद पाटीलची पाहायला मिळते। बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक काहीसा फंबल आणि आणखी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते कारण की नक्कीच कलात्मकतेने भरलेले फटके आपल्याला पाहायला मिळाले कारण की षटकार मारणं काहीसं सोपं असतं परंतु चौकार मारणं थोडंसं कठीण असतं आणि आपण जर प्रमोद पाटीलची खेळी पाहिली ना तर षटकार नाही आहेत परंतु जवळपास त्यांना तब्बल 7 चौकार खेळला। वैयक्तिक 38 वरती खेळतोय आणि संघाची धावा 48 झाली आहे। 4 षटकांचा खेळ संपला। ऐकूया थोडंसं एक सुमधुर संगीत जाऊया डीजे कडे।
पुन्हा एकदा पण विनंती करतो पहा, स्वर्गीय निशांत स्मृती भेंडकल संघाचा संघनायक आणि आर्यन ग्रुप चिरले संघाचा संघनायक आपल्याला खेळाडूंची लिस्ट घेण्यासाठी यायचं आहे, तसेच टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. आयोजक तुमची वाट पाहत आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्जताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा गोलंदाज धीरज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 5वं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्यावरती देण्यात आली आहे. मुलेखंड गावातील हा एक दर्जेदार खेळाडू म्हणून देखील ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अखूट टप्प्याचा चेंडू शॉट पूल पॉवरफुल आणि चेंडू होतोय प्रेक्षकांमध्ये गोल षटकार. शतक फलकावर लागते. 54 धावा कंप्लीट केल्यात. या वेळेला काहीसा लाईन मिस केली आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला होता. चेंडू पडल्यानंतर अगदी हातभर वळला आणि चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. चांगला चेंडू, लाईनही चांगली, गती चांगली, लेन चांगली पाहायला मिळाली धीरजची. या वेळेला चेंडू मात्र ऑफस्टंपच्या काहीसा दूरवरून जातोय आणि पंच मात्र या ठिकाणी दंडित करतात. संदीपजी पाटील या वेळेला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. उरण पंच असोसिएशनचे 2 दर्जेदार पंच आणि तिसरे पंच आमच्याशी जोडले आहेत राजेंद्र घरात. या वेळेला लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाईड यॉर्कर, कारण की काही वर्ष मागे गेला तर नक्कीच आपण पाहिला तर यॉर्कर चेंडू हा मोस्ट डिमांडेबल बॉल म्हणून मानला जायचा, परंतु आजकालच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर वाईड यॉर्करला जास्त पसंती दिली जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण की हा चेंडू खेळण्यासाठी सर्वात महत्वाचं सूत्र, चेंडू तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला चेंडू पर्यंत जावं लागतं. त्यासाठी फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे. काहीसा बॅकफुट वरती खेळतोय त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. या वेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचा पाठलाग सुरू आहे. रोहित चेंडू पर्यंत पोहोचलाय. या ठिकाणी तब्बल 3 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज धावसंख्येमध्ये 3 ने वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 58 धावा आणि अगदी 47 धावांची दर्जेदार खेळी या ठिकाणी पेश केली आहे प्रमोद पाटील या फलंदाजांना. कमालीची धम्माल फलंदाजी. या वेळेला अलंगदा कार्पेट, चेंडू जमिनीला गुदगुल्या करत गवताला झिंझिण्या देत जात असताना आपण पाहिला. स्टेट अगदी लॉंग ऑन वरून डीप मधून क्षेत्ररक्षकाला जिथपर्यंत चेंडू पकडला गेला फक्त एकेरी धाव. 47 धावांवरती हा खेळाडू नॉट आउट खेळतोय. नक्कीच आणखी एक अर्धशतक येईल का? या वेळेला चांगला फटका आणि टाळ्यांचा कडकडाट, अर्धशतक झळकावलाय. त्यामुळे नक्कीच बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. टाळ्यांचा गडगडाट आणि डीजेला आपण विनंती करूया एक सुंदरचं संगीत वाजवायचं आहे प्रमोद पाटीलसाठी. धावसंख्या झाली आहे 63. अगदी ज्या खेळाडूंना सीझन क्रिकेट मध्ये खूप साऱ्या हाफ सेंचुऱ्या आणि सेंचुऱ्या झळकवल्यात तो आजच्या दिवसामध्ये अर्धशतक अगदी या टुर्नामेंट उरण प्रीमियर लीग 2025 अगदी पर्व क्रमांक 4 आणि त्या 4
पर्वातील अगदी 7वी हाफ सेंचुरी आपण प्रमोद पाटीलच्या बॅट मधून पाहतोय। हवा थोडीशी विरळ आहे परंतु माझ्या मनगटामध्ये ताकद आहे, हवेची मला गरज भासत नाही हे सांगणारा आणि ही फलंदाजी आपण या मैदानामध्ये पाहिली। नाव आहे प्रमोद पाटील। जण पहिल्याच मॅच मध्ये नवीन गोलंदाज विवेक जाधव नागावचा खेळाडू आहे, गोलंदाजीसाठी आलाय आणि दुसरी धाव पहा। अगदी वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चालाकी या 3 गुणांचा संगम दाखवला आपण पाहिलं तर अगदी विकेटच्या माध्यमातून 2 हरणं धावल्याचा बाद झाला। आणखी 2 धावा, 65 धावा स्कोर कार्ड वरती। शेवटचं आणि अंतिम षटक विवेक जाधव नागावचा एक दर्जेदार विवेक जाधव आला यावेळेला समोरच्या बाजूला आणि चेंडू ब्लॅक स्किन वरती आपटला, एक दर्जेदार धमाका षटकार। आपल्या खेळाडूंची लिस्ट तुम्हाला टॉप 11 ची लिस्ट द्यायची आहे। 14 खेळाडूंची लिस्ट द्यायची आहे आणि ज्यामध्ये तुमचे खेळाडू खेळणार त्या 11 खेळाडूंवरती आपण टॅग मार्क करायचा आहे। दरम्यान नक्कीच अगदी धमाका पाहायला मिळाला। विवेक ठाकूर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, षटकार ठोकला। यावेळेला आणखी एक मोठा फटका आणि आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, त्याचं कौतुक करा आमचा डीजे मास्टर। दरम्यान बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। पहिला षटकार, दुसरा चौकार। यावेळेला गोलंदाजावरती हल्ला बोल केला, आडामारीचं षटक। यावेळेला समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटला, एक आली, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील कंप्लीट। या ठिकाणी धावा आणि धावांचा धुमाकूळ शेवटच्या षटकामध्ये, कारण की शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे। धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, 77 धावा। सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये अगदी धुमाकूळ घातला, अर्धशतकी खेळी केली आणि एकही फलंदाज अगदी हर्षद ठाकूरच्या टीम्स ला पूर्ण करता आला नाही, बाद करता आला नाही। यावेळेला नक्कीच गोलंदाजीची कामगिरी थोडीशी सुमार आपल्याला पाहायला मिळाली। फलंदाजी मात्र या पहिल्याच मॅच मध्ये बहरली। यावेळेला लोअर फुल टॉस करून घेतलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूची पकड होईल, चेंडूची फेक होईल, आणखी 2 धावा ऍड होतील। धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचली 79 धावा। अगदी शांत डोक्याने फलंदाजी करत असताना दोन्ही खेळाडू मात्र काहीसे अशांत झालेत, कारण की शेवटचं षटक आहे। पहिल्या काही षटकामध्ये शांततेची फलंदाजी आणि मात्र अशांत झालेत फलंदाज। यावेळेला फटका चांगला, स्लॉग स्वीप केलाय आणि हा चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर। आणखी एक धमाकेदार षटकार। त्यांना मात्र ही 6च्या 6 षटकं पूर्ण केली, त्यांचं देखील अगदी मनपूर्वक कौतुक। अगदी शेवटच्या